आज आपण क्युमेन क्लब जवळ आहोत। आज या ठिकाणी सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षक कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे आज या ठिकाणी एक मोठ्या स्वरूपाचं धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आले। नेमकं यांच्या समस्या काय आहे या आपण आता जाणून घेऊया। तर या संदर्भात दादा काय सांगणार, नेमकं काय समस्या आहे तुमच्या? आज देशभरामध्ये 10 बलाढ्य कामगार संघटना देशव्यापी लाक्षणिक संप करत आहेत, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने 17 लाख शिक्षक सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 2024 मध्ये 7 दिवसाचा जो बेमुदत संप झाला होता, त्या पार्श्वभूमीवर सरकारने सुधारित राष्ट्रीय कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू केली होती। त्या संदर्भातचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झाला, परंतु त्या संदर्भातच्या आवश्यक शासकीय मार्गदर्शक सूचनाचे परिपत्रक गॅजेट प्रसिद्ध न झाल्यामुळे मार्च 2024 पासून अद्यापर्यंत सुधारित पेन्शन योजना लागू झालेली नाही। त्या अनुषंगाने आमचे 3-4 आंदोलन झाली। मागच्या नागपूर अधिवेशना काळामध्ये आम्ही मानवी साखळी उपोषण केलं, पण त्या ठिकाणी सरकारने मुख्य सचिवांबरोबर चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा घडून आपल्या मागण्या सोडवण्यात येतील असं आश्वासन दिलं, परंतु आज तागायत मान्य मुख्यमंत्र्यांना आमच्याशी चर्चा करायला वेळ मिळालेला नाही। ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। म्हणून आम्ही आज या देशव्यापी संपात सहभागी न होता धरणा कार्यक्रम घेतो आहोत, कारण की आम्हाला या मागण्यांच्या अनुषंगाने आता बेमुदत संपाचा इशारा द्यायचा आहे। सर, यापूर्वी देखील काही सरकार जे शिक्षक कर्मचारी संघटनांच्या काही आंदोलन झाली, त्या आंदोलनामध्ये असं नमूद करण्यात आले की शिक्षकांना ज्या प्रकारे जुनी पेन्शन योजना ही लागू करण्यात आली नाही आणि शिक्षणाव्यतिरिक्त इतरच जे काही कामं आहेत या कामांच्या बोजामुळे विद्यार्थ्यांकडे या शिक्षकांचं दुर्लक्ष होतं आणि यामुळे त्यांची प्रगती ही खुंटावते। या संदर्भात आपण काय सांगणार? निश्चितच यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आमची जी यामध्ये मागणी आहे, कालबद्ध पदोन्नती सरकारी कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 वर्षामध्ये मिळते, ती शिक्षकांना मिळत नाही, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळत नाही। त्या संदर्भात त्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे। ती त्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना देखील मिळावी व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने जो काही शिक्षकांवर अन्याय होत आहे, जे काही विनाअनुदानित धोरण राबवलं जात आहे, अनावश्यक वेगवेगळ्या योजनांच्या कामाचा अशैक्षणिक कामकाजाचा भार दिला जातोय, त्यामुळे निश्चितच शिक्षकांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होऊन विद्यार्थ्यांचं सुद्धा त्यामध्ये नुकसान होत आहे। सर, काही वर्षांपासून जे काही टीईटीसाठी जे आता जे सरकारकडनं जे महत्त्वाचं म्हणजे अनिवार्य केलं गेलं की टीईटी पास झाल्याशिवाय तुम्हाला आता सरकारी नोकरी करता येणार नाही आणि या संदर्भात जे काही जुने जे शिक्षक आहेत या शिक्षकांनी देखील या मोठ्या प्रकारे जन आंदोलन केलं, तर मात्र त्याचाही काही आजपर्यंत काही पाठपुरावा झाला नाही आणि या पाठपुराव्याच्या अनुषंगाने आजही शिक्षक ह्या गोष्टींपासून वंचित आहे। या संदर्भात आपण काय सांगणार? टीईटी हा केंद्र सरकारने सर्व राज्यांमध्ये लागू केलेला विषय आहे, परंतु या संदर्भात अनेक राज्यांमध्ये या संदर्भात प्रचंड असंतोष आणि विरोध केला जात आहे। मुळात जे शिक्षक नोकरीमध्ये आलेले त्या वेगवेगळ्या पदव्या परीक्षा पास होऊन नोकरीला लागलेल्या आहेत आणि तुम्ही 20, 25, 25 वर्ष नोकरी झालेल्या लोकांची आता जर परीक्षा घेत असाल तर ही अत्यंत त्यांच्यावर अन्यायकारक बाब आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या टीईटीच्या परीक्षा तात्काळ केंद्र सरकारने रद्द कराव्या आणि महाराष्ट्र सरकारने विधानसभा चालू अधिवेशनामध्ये ठराव करून हा कायदा टीईटीचा परीक्षेचा रद्द करावा अशी आम्ही मागणी करत आहोत। सर, ज्या प्रकारे आता आपण धरणे आंदोलन या ठिकाणी बसला आहात, आता ह्या धरणे आंदोलनाचा आपला जो काही कालावधी असेल या कालावधीमध्ये देखील मुलांचा शिक्षणाचा जो अभाव वाढेल की ज्या मुलांना ज्या काही गोष्टीपासून दुर्लक्षित होईल, या संदर्भात आपण काय सांगणार? मुळात आम्ही जे बसलो आहेत आंदोलनाला, यामध्ये आमच्या आता 2,80,000 सरकारी कर्मचाऱ्यांचे पद रिक्त आहेत। शिक्षकांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पद रिक्त आहेत। वर्ग 4 ची जात ही मुळासकट नष्ट करायचा सरकारचा प्लॅन आहे। ड्रायव्हरची पदं यापुढे भरायची नाहीत। मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारची रिक्त पदं असताना आउटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने बेरोजगार युवकांची पिळवणूक केली जात आहे। 10,000 आणि 12,000 म्हणजे किमान वेतन कायद्याची सुद्धा अंमलबजावणी केली जात नाहीये। त्यामुळे ह्या बेरोजगार युवकांची फसवणूक थांबवून जे या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी त्यांना शासकीय सेवेत कायम करा, रिक्त पदे तात्काळ भरा। जुलै महिन्यापासून आमचा महागाई भत्ता सुद्धा प्रलंबित आहे। या संदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। त्यामुळे सरकारने खाजगीकरण खाऊजा धोरण न वळता विकासाभिमुख शेतकऱ्यांच्या भावाला, पेट्रोलला भाव कमी करा, महागाई कमी करा आणि शेतकऱ्यांना च्या मालाला किंमतीचे बाजार मूल्य भाव द्या, अशा आमच्या यामध्ये मागण्या आहेत।
सर शिक्षकांचे जे कर्मचारी तो दबाव गट असतो हा देखील हा वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे. एकत्रितपणे ह्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आपण संक्रमण किंवा एखादी आंदोलन सोबत राहत नाही, या संदर्भात आपण काय सांगणार? समन्वय समितीमध्ये सगळ्या संघटना एकत्र असतात. फक्त आता परीक्षा चालू असल्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र आम्ही सगळे एकजुटीने या ठिकाणी प्राथमिक शिक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या शिक्षक संघटना याच्यामध्ये आहेत. हा प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय सेवेतल्या वेळेच्या कार्यात असल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी कर्मचारी शिक्षक आलेले आहेत. जर समजा सर की आपलं आंदोलन केल्यानंतर जर शासनामार्फत जरी आपल्या जर मागण्या मान्य झाल्या नाही, तरी याच्या पुढचं पाऊल काय आपलं काय असेल? आम्ही शासनाला या माध्यमातून इशारा देतो आहेत की ह्या देशव्यापी संपात यासाठीच आम्ही सहभागी झालो नाही की आम्हाला लवकरच आता बेमुदत संपाचा कर्मचाऱ्यांचा प्रचंड दबाव आमच्यावर आहे. सरकारच्या विरोधात प्रचंड संताप या 2005 नंतर लागलेल्या शिक्षकांमध्ये आहे. त्यामुळे जुनी पेन्शन सुधारित पेन्शन योजना ही फार आमचा आत्माचा विषय आहे, स्वाभिमानाचा विषय आहे. त्यामुळे जोपर्यंत आता मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध होत नाहीत आणि रिक्त पदे भरले जात नाहीत, जो आमचा महागाई भत्ता आम्हाला मिळत नाही पूर्वरक्षेप्रमाणे, 8वा वेतन आहेत जी तात्काळ घोषणा करावी. वेतन त्रुटी समितीतल्या ज्या त्रुटी आहेत खिल्लर समितीच्या त्रुटी सुद्धा दूर कराव्यात आणि ह्या कर्मचारीच्या आंदोलनाच्या विरोधात आम्ही बेमुदत संपाची तयारी करत आहोत. लवकरच आम्ही त्या संदर्भात घोषणा करण्यात येणार आहे. 8वा वेतन आयोग लागू करावा, तर जुनी पेन्शन योजना देखील त्यांच्या स्वरूपात चालू करावी व सरकार विरुद्ध प्रचंड असंतोष शिक्षक संघटनेमध्ये आहे. मी जितेंद्र खैरा, जनसामान्याचा आवाज. जय भीम.